फोटो आहे। आपल्या आरेच्या चेक नाक्यावरती एवढी ट्रॅफिकची चौकी आहे। चेक नाक्यावरती व्हॅनिटी व्हॅन रात्रंदिवस आणि अनैतिक चाळे तिथे सर्व चालू आहे। 27 व्हॅन नमस्कार, खबरें और भी है टीवी न्यूज नेटवर्क में आप सभी दर्शकों का स्वागत है। नशा मुक्त अभियान और कई समस्याओं को लेकर खासदार रविंद्र दत्ताराम मोइकर उत्तर पश्चिम लोकसभा गृह राज्य मंत्री सर योगेश कदम ने मुंबई पुलिस अधिकारियों की बुलाई अहम बैठक। इस बैठक में मुंबई ज्वाइंट सीपी से लेकर कई जोन के एसीपी, डीसीपी, वरिष्ठ पुलिस निरीक्षक मौजूद रहे। मंत्री ने सभी आला अधिकारियों को फटकार लगाते हुए दिए सख्त निर्देश। ऐसे ही खबरों को देखने के लिए देखते रहिए खबरें और भी टीवी न्यूज नेटवर्क। तुमच्यापर्यंत आले हे सीपी ऑफिसकडनं चेक करून बोलायचं, रिव्ह्यू द्या, बरं की नाही? आणि ही गुंड पुढे ह्याच्याकडे उचला। आणि सर महाराजा अधिकारी आहे तिकडे अनधिकृत काम आहे, काही करत नाही जाऊन तिकडे। एखादं कुठे एखादी शेड उभी राहील तर जाऊन तोडू शकतात। बिल्डिंग मध्ये कन्स्ट्रक्शन साहेब 3-3 मध्ये त्याकडे हे केलेले आहेत। कोण बार रेस्टॉरंट वाला कोण असेल त्यांनी त्याचं काम करावं, आम्हाला हे घेणं देणं नाही। लोकांना त्रास देण्याची ही काय मुजोरगिरी चाललेली आहे। 4 महिन्याची बिल्डिंग एमआयडीपी लावण्यासाठी मागच्या किती महिन्यापासून पाहतोय, पण पुरात पोलीस एसआरएचे अधिकारी त्याच्यावर कोणतीच प्रकारची कारवाई करत नाही। नोटीस मला आपण नंतर हे करा, माझे पहिले प्रश्न मी संपवतो, नंतर त्याला लागेल त्या म्हणणार मी मला जे माझ्या ऐकत आले अजेंडावर पुढे घेतो मी, त्याच्यात तुमचाही गाड्या वगैरे असतात। व्हॅनिटी व्हॅन गोरेगावच्या फिल्म सिटीला जाण्याच्या रोडवरती 27 व्हॅनिटी व्हॅन, 27 माझ्याकडे नंबर आहेत, सर्वांचे फोटो आहेत। आपल्या आरेच्या चेक नाक्यावरती एवढी ट्रॅफिकची चौकी आहे। चेक नाक्यावरती व्हॅनिटी व्हॅन रात्रंदिवस आणि अनैतिक चाळे तिथे सर्व चालू आहे। 27 व्हॅन। त्यानंतर जोगेश्वरी विक्रोळी रोड होती, जितू म्हणून आहे, त्याच्या 70 का 72 गाड्या वेरावळीच्या लाईनीत लागलेल्या। जितू ट्रॅव्हल्स छोट्या मोठ्या सर्व। त्याच्यानंतर तुमचा मोरिया ट्रॅव्हल्स दुर्गानगरच्या बाजूने ते तलावाच्या मागेपर्यंत। मी असं सांगायला गेली प्रत्येकाची नावं देईन, त्यांना कळतंय माहिती नसलेला भाग नाही, आपल्या सगळ्या कल्पना आहेतच ना। तर हे काय चाललेलं आहे? हा त्रास खरं नागरिकांना होतोय, हा ना तुमच्या घरातल्या लोकांना देखील होतोय। तुम्ही ह्या एरियात असता तुम्हाला माहित नाही, तुम्ही जे तुमचं घर ज्या एरियात असेल तुमच्या मिसेसला, तुमच्या बहिणीला, तुमच्या वडिलांना हा त्रास आहे। एका ठिकाणी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी म्हणजे तो आपल्याला पण आहे। तर हा का नाही आपण काढू शकत? आपण जर वागलो ना असं तरच आपला देश, आपला समाज, आपला सुखी होऊ शकेल। एकदम स्लो चल रहा है सर, इसके बारे में क्या कहना चाहेंगे? एक्चुअली आपने देखा होगा सभी के बारे में लॉ एंड ऑर्डर, तो लॉ एंड ऑर्डर में ये सब आता है। आरे कॉलोनी में हम लोग ने 67 करोड़ के काम चालू किए हैं। इसके लिए मेन जो रोड है वो 8.3 किलोमीटर का है, वो हो गया है। और बाकी के इंटरनल रोड जो है 45 किलोमीटर के, उसका काम चालू है। तो काम चालू है तो ट्रैफिक होगा ही। और बीएसटी की बस सर बहुत आगे लग रही है, इसका कारण ही ये है कि थोड़े दिन में काम हो जाएगा तो सब व्यवस्था अत्यंत उत्तम हो जाएगी। महत्वाचा प्रश्न विचारतो